भुई भुई ठाव दे या कादंबरीचा जो कथानकाचा भाग आहे तो आपण पाहत होतो. या ठिकाणी आपण पाहिलं की हे बिल्डर एखाद्याची 1-2 गुंठे जागा सुद्धा आपल्या घशात घालण्यासाठी हतबल झालेल्या माणसांना, घरातील एखादा कर्ता पुरुष मेल्यानंतर देखील त्या घराला कसं उद्ध्वस्त करणारी, विकायला भाग पाडणारी ही गुंड प्रवृत्ती, बिल्डरांची दुनिया, एजंटांची दुनिया ही कशी असते, या सगळ्या गोष्टी लेखकानं अत्यंत बारकाईने सांगितलेल्या आहेत. याचे एक प्रतीक म्हणून दमयंती नेरुळे हे पात्र त्यांनी उभं केलेलं आहे. तिचा पती वारतो, लहान मुलांना घरात घेऊन राहते, रात्री बेरात्री घरातून बाहुल्या पडतात, खिडक्यांच्या काचा फुटतात, कचरा येऊन पडतो आणि ती घर विकणार नाही तरी देखील तिला घर विकायला भाग पाडलं जातं. म्हणजे एखाद्याच्या वैयक्तिक प्रॉपर्टीवर देखील कशी गंडांतर आणली जातात आणि त्यातून अव्वाच्या सव्वा पैसा कसा बिल्डरशाही कमवते, या सगळ्या गोष्टी इथं आपण पाहिलेल्या. एखाद्याचा रो हाऊस कसा विकायचा, एखाद्याला फ्लॅट कसा विकायचा, ते काम दर्जेदार कसं आहे आणि दर्जेदार कसं नाही हे सांगण्यावरून पटाईत असलेले जे एजंट आहेत ते कसे असतात हे वसंताच्या रूपानं आपण पाहतो. गोडसे साहेब म्हणून एक आहेत, ते म्हणतात की आता रो हाऊस सुद्धा तिथं असतात, आमचं रो हाऊस विकायचंय असं गोडसे साहेब म्हणाले. कारण काही खरेदी करण्यासाठी दुकानाची पायरीही कधी न चढणारा गोडसे साहेब आज आपल्या दुकानात काय येणं केलं याचा उलगडा वसंताला झाला आणि वसंता त्याच्या चेहऱ्यावरची नजर ढळू न देता मनसोक्त हसला. वसंताच्या हसण्याने गोडसे साहेब थोडेसे वरमले. ती काडीपेटी विकायची आहे. गोडसेंना काही अर्थबोध झाला नाही. बघा, वसंता त्या एका रो हाऊसला काय म्हणतो, ती काडीपेटी विकायची आहे. गोडसेंना त्याचा अर्थबोध होत नाही, ते गोंधळलेत. काडीपेटीचं काय म्हणाला, अहो तुमचं ते रो हाऊस आणि काडीपेटी यात काय फरक आहे, ते विकायचंय म्हणताय, असंच आहे ना. गोडसे साहेबांनी होकाराची मान हलवली. म्हणजे एखाद्या अडचणीत असलेल्या गिऱ्हाईकाचं मन सुद्धा कसं ही जी एजंट लोक ओळखतात, कशी अडचणीत सापडलेली माणसं त्यांच्याकडे येतात, अडचणीत असलेल्या माणसाला कसं पिळायचं, या सगळ्या गोष्टी वसंता शिकलेला. गोडसे साहेबांनी विकायचे आमचं रो हाऊस म्हणून मान हलवली. वसंता त्याला म्हणतो, विकू नका, त्याला ना खिडकी ना पुढं खुली जागा. बघा, म्हणजे विकू नाही तुम्ही ती, कारण कोण घेईल हो, त्याला खिडकी नाही, पुढं खुली जागा नाही, नुसतंच उभ्या काडीपेटी सारखं खुराडं उभं केलंय, कोण मोजणार पैसे त्यासाठी. बघा, असं तो गोडसेनं बघतो. म्हणजे गिरायकाला तुझी वस्तू किती कुचकामी सांगायचं विकणाऱ्याला, आणि घेणाऱ्याला ती किती चांगली आहे, वस्तू तीच आहे, पण पटवून देणारे जे असतात ना हे एजंट कसे आहेत ते बघा. तो गोडसे साहेब म्हणतात, अहो असं कसं काय म्हणता, गेली 5 वर्षे त्यातच मी राहतोय आम्ही. तो वसंता म्हणतो, तुम्ही तिथे तिथे कसे राहता ते आम्ही पाहतोयच ना. तुमच्या त्या खोरड्याला फाउंडेशन नावाची चीज नाही. अहो रस्ता चांगला फुटभर उंच आहे, फाउंडेशनच्या पावसाळ्यात गॅलरीत साचलेलं पाणी उपसताना पाहिलंय मी तुम्हाला. आणि आत गेलं तर काय त्या खोल्या 8x10, काय काय सामान मांडणार तुम्ही, परत बसणार कुठं, उठणार कुठं, झोपणार कुठं. बघा. हा, तो गोडसे, हा आहे जरासं बारीक पण चांगलंय. चांगलंय, अहो कशाने चांगलंय,
वसंत म्हणतो कशाने चांगलंय? बांधकामाच्या दर्जाविषयी न बोललेलं बरं. अहो बांधकामास काही सिमेंट वापरले की नुसत्या वाळूतच विटा उभ्या केल्यात याची शंका वाटते. एवढ्या ठिसूळ भिंती आहेत तुमच्या. फक्त 6.5 रिश्टर स्केलचा भूकंप होऊ दे, छोटा जरी भूकंप झाला ना, मग बघा तुमच्या घराचे अवशेष कसे विखुरले जातात. अहो गिऱ्हाईक कसं मोठा नोटा मोजणार? अवघड आहे बघा सगळं. चांगलंय म्हणे. अहो त्यात जुनं घर रिसेलचं, रिसेलमध्ये मोठी कचकच असते भाऊ. बघा तो वसंताकडे गेल्याशिवाय विकणार नाही वसंतात, असं बोलायला लागतो त्या गोडसे साहेबांना. अहो रिसेलचं असलं तरी बांधकाम फक्त 7 वर्षापूर्वीच आहे, तसं नवंच आहे घर, ते गोडसे साहेब म्हणतात. त्यावर वसंता म्हणतो ते सांगायला ठीक आहे हो, पण तुमच्या बांधकामाचं आयुष्य किती आहे? फार तर 25 वर्षाचं. ते गोडसे म्हणतो असं कसं काय म्हणता? RCC बांधकाम आहे, 100 वर्ष टिकतं. ते टिकतं मान्य वसंत म्हणतो, पण त्यासाठी मटेरियलही तसंच वापरावं लागतं हो. नाहीतर तुम्ही पेपरमध्ये वाचलं असेल कित्येक वेळा काम पूर्ण व्हायच्या अगोदरच पडलेलं असतं. तुमच्या घराला मटेरियल कुठलं आणि कसलं वापरलंय ते तुम्हाला नसलं तरी मला माहिती आहे ना. अहो मी इथंच राहतो, माझं दुकान इथंच आहे, मला माहिती आहे त्या बांधकामावर कसं केलंय सगळं माल वापरलाय ते. म्हणजे गोडसे साहेब त्याला म्हणतात वसंतला, तुम्हाला काय माहितीये म्हणजे काय? गोडसे साहेबांनी रागावून थोडंस त्याला विचारलं. तो वसंता म्हणतो सोमवार पेठेत तुमच्या बिल्डरच्या मालकीचे मोठे कॉम्प्लेक्स उभे आहे. पूर्वी तेथे त्यांचा जुना बंगला होता. तो बंगला पाडून तिथे त्यांनी कॉम्प्लेक्स उभा केला आहे. त्या बंगल्याचं बरंच जुनं स्टील वापरलंय त्या बिल्डरनं तुमच्या या रो हाऊससाठी, हे तुम्हाला माहिती नाही. आणि आता एखाद्या गिरायकाला विकायचं ठरलं तरी त्याला मी किंवा तुम्ही सांगितल्याशिवाय माहित होणार नाही. बघा तुम्ही जरी एखाद्या गिरायकाला विकलं, तुम्ही किंवा मी सांगितल्याशिवाय माहित त्याला होणार नाही हो. मग तर गोडसे साहेबांचा चेहरा पांढरा फटक पडला. समोरच्या पार्टीच्या कच्च्या दुव्यावर जोरदार प्रहार करून त्याला नामोहरम करण्यात वसंता तरबेज झाला होता. स्वतःच्या राहत्या घराची एवढी परखड चिकित्सा गोडसे साहेब पहिल्यांदाच ऐकत होते. छानपैकी रंगरंगोटी केलेल्या छोट्याशा घरात ते काही वर्ष नांदत होते. त्या घरात नाही म्हटलं तरी बरेच कच्चे दुवे आहेत ते त्यांनाही माहीत होतं, पण त्यातली दाहकता त्यांना पहिल्यांदाच ठळकपणे जाणवली. त्यांनी घराच्या किमतीचा जो आकडा मनात पक्का केला होता तो कमी करण्याविषयी आता ते विचार करू लागले. गोडसे साहेब आपल्या बोलण्याने घायाळ झालेत हे वसंताला स्पष्ट दिसलं. वसंताला तेच हवं होतं. आणि वसंता पुन्हा म्हणतो गळतही असेल तुमचं घर पावसाळ्यात. वसंताने आणखी एक घाव टाकला त्या गोडसे साहेबांच्या. गोडसे साहेब त्यांच्या नर्वस मूड मधून बाहेर पडले नव्हते. त्यांनी काहीच उत्तर दिलं नाही. वसंत म्हणतो कशासाठी विकताय घर? ते नका विकू, तुमच्या अपेक्षेप्रमाणे पैसे सुद्धा येणार नाहीत. तो गोडसे साहेब म्हणतो अहो फ्लॅट बुक केलाय मी पुण्यात, फ्लॅट घेतलाय मी, आमच्या बँकेचं कर्ज आहेच, पण थोडी बहुत रक्कम स्वतःची असावी. सगळं 40 लाखाचं कर्ज बँकेकडून घेतलं तर परतफेडीसाठी हप्ता मोठा होतोय ना, मग इतर प्रापंचिक मेंटेनन्स कसं जुळणार आमचं? तेव्हा विकायच लागणार ही प्रॉपर्टी आम्हाला. मला वाटतंय बघा वसंत, 8 वर्षापूर्वी तुम्ही ते घर 1.25 लाखाला घेतलंय नाही? बरोबर 1.48 ला घेतलं. कागद नोंद आणि वीज जोडणी सगळा खर्च 85,000 झाला होता. शिवाय 3 वर्षापूर्वी मी एक खोली बांधली, त्यासाठी 1.25 लाख खर्च केला. ठीक आहे असू दे, किती विकायचंय घर, कितीला विकायचं घर सांगा तुम्ही. वसंता म्हणतो त्याला एक तर पाडलं एकदम. तुझ्या घरात काहीच नाही, बांधकाम सगळं वापरलेलं मटेरियल सगळं जुन्या बांधकामातलं, असं सगळं पाडलं त्यानं खाली. आणि पाडून ठेवल्यानंतर मग तो म्हणतो बरं ठीक आहे, जे काय असेल ते, तुम्हाला घर कितीला विकायचे सांगा. ते गोडसे साहेब म्हणतात 18 लाख तरी यावेत असं वाटतं. सुरुवातीस त्या घराची किंमत 20 लाख सांगायची असा विचार त्यांनी पक्का केला होता,
पण वसंताच्या एवढ्या परखड बोलण्यानं ते 20 वरून आपोआपच 18 लाखापर्यंत खाली आले. तो वसंता वेडा माणूस हसावा तसा वसंत हसला आणि म्हणाला, तुम्हाला 18च काय 20 लाखही आले असते. बघूया कितीला जातंय ते आता. 20 लाख चांगले काय हो, 18 लाख चांगले काय, 20 लाख चांगले आहेत की. बघूया कितीला होतंय ते. तुम्हाला जास्तीत जास्त फायदा मिळवून देण्याचा प्रयत्न मी करतो. माझा नंबर आहे ना, संपर्कात राहा माझ्या. माझं कमिशन 1.5% असतं बरं का, माहिती असेल ना तुम्हाला. मग गोडसे साहेबांनी हो म्हणून जेव्हा मान हलवली तेव्हा वसंताच्या मनात तुम्ही मला 2% पेक्षा अधिक कमिशन देणार आहात ही धारणा पक्की होत होती. नंतर वसंता प्रकटपणे त्याला म्हणाला, तुमचा जास्तीत जास्त फायदा कसा होईल हे बघतो, या तुम्ही. बघा शक्य तेवढ्या लवकर व्यवहार करायचा आहे. तुमची टक्केवारी देऊ, पण माझाही फायदा झाला पाहिजे. मग वसंता म्हणतो, गोडसे साहेब काही सांगण्याची गोष्ट नाही हो. अहो ग्राहक आमचा देव असतो. त्याची सगळी सेवा करून झाल्यानंतर उरलेला थोडासा मेवा आमचा. निरोप घेऊन गोडसे दुकानाच्या पायऱ्या उतरू लागले. वसंता खालचा ओठ दातात पकडून पाठ मोऱ्या गोडसेकडे पाहत मनामध्ये काही आडाखे बांधत होते. तो आडाखे बांधत होता वसंता. तोवर त्याचा फोन वाजला. फोनवर बगड्या होता. हॅलो, काय म्हणतोय पंची? बघा तो बगड्या त्यानं उभं केला होता नाही, त्याचाच माणूस पोरगा. त्यानं ते दुकानातून उतरून खाली उतरून तो गोडशी उतरला की तो वसंताला फोन करतो. बगड्या म्हणतो, काय म्हणत होता पंची? वसंत म्हणतो, अरे बगड्या तू कुठून पाहिलेस त्याला दुकानात येताना माझ्याकडे? अरे पुढेच आहे मी, जेंट्स पार्लर मध्ये दाढी करत होतो. समोर नाव्याच्या दुकानात मी दाढी करत होतो. झाली आता, बाहेर येतोय. आरशात दिसला पंची दुकानात शिरलेला, म्हणून म्हटलं. बगड्या पार्लर मधून बाहेर पडताना वसंतानं पाहिलं. तो रस्त्यावर आल्यानंतर बगड्या व वसंता नेहमीच्या स्टाईलने बोलू लागले. दोघे एकमेकापासून हाकेच्या अंतरावर, पण चेहरे मात्र एकमेकांच्या विरुद्ध. एकमेकाच्या विरुद्ध दिशेला होते चेहरे त्यांचे. ते दोघे एकमेकाचे संभाषण साधत आहेत. ते चुकूनही कोणाच्या लक्षात येत नाही. एक इकडे बघतो, एक इकडे बघतो, दोघे एकमेकाला बोलतायत. तशी खबरदारी ते नेहमीच घेतात. बोल, कशासाठी आला होता? वसंता म्हणतो, त्याचं रो हाऊस त्याला विकायचं. बरं मग प्लॅन कसा आहे? अरे अगोदर चढवायचा, अडकवायचा आणि आपटायचा. पुण्यात फ्लॅट घेतोय तो व्यवहार ठरवू द्यायचा. तिकडे गुंतला की मग त्याला करकचून आवडायचा. चढलेला पारा जमिनीवर उतरायला काय वेळ लागतो? पण अपेक्षा काय त्याची? 18 म्हणतोय, 14ला देईल. तुझा तो मलकापूरचा पंटर आहे ना, त्याला त्याच्याकडे पाठव. त्या रो हाऊसची 15, 15.5 पर्यंत मागणी करायला सांग. अरे पण त्या घराचा बाजारभाव तर 14 पेक्षा जास्त नाही. अरे असू दे, 15.5ला व्यवहार थोडाच होणार आहे. मी गोडसेंना सांगतो ना 17च्या आत उतरू नका म्हणून. मग असं केल्याशिवाय चंचल स्वभावाचा गोडसेंचा माझ्यावर ठाम विश्वास बसणार नाही. या धंद्यात त्याच्या फायद्यासाठी आपण झटतोय. गिरायकाला पटल्याशिवाय गिरायक आपल्या मागे आंधळेपणानं धावणार कसं? शिवाय सध्या तर त्याच्यात हवा भरून नुसता फुगा फुगवून ठेवलाय. नंतर फुग्याला टाचणी लावली, आपोआप थंड पडणार. बघ, नाही तर 14च्या घरातला 15 मिळतात म्हटल्यावर पंटरला तो द्या टोकन म्हणायचा. तो तसं नक्की म्हणणार नाही, आणि म्हणालाच तर तसं तो आपलाच माणूस आहे. उद्या परवा टोकन देतो म्हणून निघून यायचं. त्यात एवढं त्यात चिंता करण्यासारखं काही नाही. बरं पुढं आहेत 2-3 मुद्दे बरोबर अडकवतोय. नंतर आज संध्याकाळी किंवा उद्या सकाळी पंटरला पाठव त्याच्याकडं. ठीक आहे, एक पंटर असतो त्याच्याकडे, नुसतं भाव करायला पाठवायचं. मग झिपऱ्या कुठं आहे? कुठं असणार? नेहमीच्याच ठिकाणी. नवी नेपाळी पोरगी आली म्हणे, त्याला ती बसक्या नाकाची जरा जास्तच आवडलेली दिसते. आठवड्यातून 4-5 चक्रा व्हायला लागल्या त्याच्या त्या एरियात. बघा आता नुसतं महाराष्ट्रात भारतातली लोक नाही तर नेपाळमध्ये यायला लागली. नेपाळमध्ये कसं अनेकांच्या रीतीने गजबजलेलं हे ठिकाण होतंय. मग तो कुठे तो झिपऱ्या तिकडे गेलाय, तरीच त्याचा फोन स्विच ऑफ सांगतोय मला, असं वसंता म्हणला. तुझ्या अगोदर मी त्याला टच करत होतो. सैदापूरच्या ग्रामसेवकाकडे पाठवायचं होतं त्याला. बरं ठीक आहे, मी स्वतः जाईन ग्रामसेवकाकडे. आणखी काही? कुठेही गेलास तरी तेथे रेंज आहे की नाही त्यात पाहत चल, नाहीतर एकाचा स्विच ऑफ आणि दुसरा आउट ऑफ कव्हरेज असं व्हायला नको. डोळ्यात तेल घालून सगळं सांभाळावं लागतं.
सगळे बिल्डर आणि दुसरे एजंट माझ्या नावाने बोंबू लागले, माहिती ना. आता तर हा धंदा जास्त सावधगिरीने करायला लागणार आहे. तरी बरे तुम्ही दोघं माझी माणसं आहात, याचा सुगावा अजून कोणाला लागला नाही, नाहीतर तुम्हालाही त्रास व्हायला सुरुवात व्हायला लागली असती. तसा सुगावा लागणार आहे नाही, बरे असू देत. दुपारी सिटी सर्वेत जाऊन परवा अर्ज केलेली सगळी प्रॉपर्टी कार्ड घेऊन ये. काय ठीक आहे ना? हा ठेव आता 1 मिनिट. हा, सिटी सर्वेतल्या धोत्रे कारकुनाच्या पोरीच्या लग्नावेळी त्याला उसने दिलेले 50,000 रुपये तो परत करणार आहे. तसा फोन आला होता त्याचा. PF मधील रक्कम आजच त्याला मिळाली आहे, तर ती तेवढी कलेक्ट कर, तुझ्याकडे पैसे दे असा फोन करतो मी त्याला आणि जातो. आणि अकाउंटवर भरायचे का? नाही नाही, हो भर की. नाहीतर असं कर, त्यातली तुला 10 घे आणि झिपऱ्याला 10 दे, उरलेली 30 माझ्या खात्यावर भरून टाक. तो ओके. आपण या भागामध्ये काय पाहिलं हे लक्षात ठेवा, की ही एजंटांची जी दुनिया आहे त्याच्यामध्ये एखाद्या गिरायकाला कसं फसवायचं, एखाद्या गिरायकाला तीच वस्तू किती खराब आहे म्हणून कशी सांगायची, त्या ज्याचं स्वतःच आहे त्याला, ज्याला विकत घ्यायची त्याला मात्र ती किती चांगल्या दर्जाची सांगायचं. या एजंटगिरीमध्ये वसंत अत्यंत प्रवीण झालेला आहे, हे आपण पाहिलं. पहा, नंतरचा भाग मी तुम्हाला पुढच्या तासाला सांगतो. ठीक आहे.